सुमन काकू आज त्यांच्या सुनेच्या माहेरी गेल्या होत्या, कारण त्यांच्या सुनेची बहीण संध्याच्या पतीचे निधन झाले होते। आत्ता 1 वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते। आईवडिलांनी धूमधडाक्यात लग्न करून तिला सासरी पाठवलं होतं। काय माहीत कोणाची दृष्ट लागली, 1 वर्षात ती विधवा झाली। तिच्या पतीचा अपघात झाला होता। ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्यांचं जागेवरच निधन झालं होतं। संध्याला अजून मूलबाळ पण झालं नव्हतं। वेळ कधी कोणासाठी थांबतो। हळूहळू तिच्या पतीच्या निधनाला 2 वर्ष पूर्ण झाले आणि संध्याच्या घरातल्या लोकांनी संध्यावरती दुसऱ्या लग्नाचा दाब टाकायला सुरुवात केली। एका दिवशी तिच्यासाठी एक स्थळ आलं होतं। स्थळ सर्वांना आवडलं होतं। मुलाच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले होते, परंतु त्याला मूलबाळ झालं नव्हतं। त्यांनी सर्व ठिकाणी दाखवले, संपूर्ण तपासण्या केल्या, तेव्हा त्यांना समजलं दोष त्याच्या पत्नीमध्ये आहे आणि ती कधीच आई होऊ शकत नाही। त्यामुळे त्याची पत्नी बाळासाठी स्वतः तिच्या पतीच्या लग्नासाठी मुलगी शोधत होती। तिचे पती खूप श्रीमंत आहेत। पैसे, शेती आणि प्रॉपर्टीची काहीच कमतरता नाही। त्यामुळे संध्यासाठी हे स्थळ सर्वांना आवडलं होतं। जेव्हा ही गोष्ट सुमन काकूंना समजली तेव्हा त्यांचा विश्वासच उडाला। त्यांनी लगेचच त्यांच्या सुनेला बोलावलं आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही संध्याचा गळा दाबून टाका, नाहीतर तुमच्या हाताने तिला विष द्या, परंतु हे लग्न होऊ देऊ नका। स्वतःच्या सासूचे असे म्हणणे ऐकून सून घाबरून गेली आणि घाबरून म्हणाली, काय झालं आहे सासूबाई, तुम्ही असं का बोलत आहात? काय झालं आहे असं? बेटा, मी तुला सांगितलं ना, संध्याचं लग्न त्या घरात करू नकोस। परंतु काय झालं आहे आई, सांगा तर ना, तुला जाणून घ्यायचं आहे ना मी का नकार देत आहे? तर आज मी तुला एक खरी गोष्ट सांगते, त्यानंतर तूच मला सांग, तू तुझ्या बहिणीचे लग्न त्या घरात करून देणार आहेस की नाही? आत्ता आपण शहरात राहत आहोत, पण मी तुला जी सत्य घटना सांगणार आहे ती आमच्या गावातील आहे। तेव्हा आम्ही गावात राहत होतो। आमच्या गावात एक महिला होती, तिचं नाव सुलभा होतं। तिला एक दुर्दैवी आई म्हणणं जास्त योग्य असेल, कारण म्हणायला तर सुलभाला 3 मुलं होते, 2 मुली आणि 1 मुलगा, परंतु तिच्या उतरत्या वयात तिच्यासोबत कोणीच नव्हतं। तिचं अख्खं आयुष्य दुःखात निघून गेलं। 46 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। आमच्या गावात एक माणूस राहत होता, सदानंद। तो सुलभाचा पती होता। तिचा पती अगोदरच विवाहित होता, परंतु लग्नाच्या कित्येक वर्षांनी त्याला बाळ झालं नाही। तेव्हा सदानंदचं दुसरं लग्न करण्याबद्दल त्याची पहिली पत्नी संजना त्याच्यावर दबाव आणत होती। सदानंदने दुसरे लग्न करण्यासाठी नकार दिला। तेव्हा संजनाने सदानंदच्या भावनांसोबत खेळत म्हणाली, तुम्हाला चांगलंच माहीत आहे, मी आई होऊ शकत नाही। एवढी शेती, प्रॉपर्टी, पैसे कोणासाठी ठेवायचे आहे? हे सर्व लोकांसाठी सोडणार आहात का? म्हातारपणात कोण सांभाळेल? म्हातारपणात शरीर अगोदरच चक्रव्यूहमध्ये अडकल्यामुळे अडचणीत येऊ आपण। सर्व काही दुसऱ्यांच्या हातात जाईल। हे सर्व ऐकून सदानंद जागेवरून उठला आणि ड्युटीला जाण्यासाठी तयार होत होता। आता तर हे दररोजच झालं होतं। संजना दररोज काही ना काही बोलत होती। सदानंद खूपच वैतागला होता। या गोष्टीमुळे त्या नवरा बायकोमध्ये कधीकधी भांडण पण व्हायचे। संजना खूपच हट्टी स्वभावाची होती। ती तोपर्यंत सदानंदच्या मागे लागली होती जोपर्यंत सदानंद लग्नासाठी हो म्हणत नाही। एका दिवशी सदानंद लग्नासाठी तयार झाला। संजना अशा मुलीच्या शोधात होती जिचे लग्न तिच्या पतीसोबत करून देईल। खूप दिवस निघून गेले, परंतु कोणतीच मुलगी तिच्या नजरेस पडली नाही, जी तिच्या शांत घरात आनंद आणू शकेल, ज्याने लोकांचे तोंड बंद होतील। आता दररोज एकच ऐकून सदानंदला लेकरांची कमतरता अगोदरपेक्षा जास्त खटकत होती। राहून राहून त्याला एकच विचार त्रास देत होता, त्याच्या सर्व मित्रांच्या घरी लेकरं आहेत, परंतु तोच एकटा दुर्दैवी आहे, त्याच्या घरात लेकरू बाळ नाही। संजनाचा विलास खूप केला होता, परंतु ती गरोदर राहू शकली नाही। डॉक्टरांच्या सल्ल्याने संजना कधीच आई होऊ शकत नव्हती। त्या दिवशी सुलभा, जी संजनाची नातेवाईक होतीच, पण त्याचबरोबर संजनाची मैत्रीण पण होती। तिच्या लग्नाच्या काही दिवसांनी तिच्या पतीच्या ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं आणि त्यामुळे सुलभा तिच्या माहेरी राहत होती। बसल्या बसल्या संजनाच्या डोक्यात तिचा विचार आला। तिला वाटलं, एका तहानलेल्या माणसाला पाणी सापडेल। जेव्हा सदानंद ड्युटीवरून घरी आला तेव्हा संजनाने 2 कप चहा बनवला आणि आनंदात हसत तो चहाचा कप तिच्या पतीच्या हातात दिला आणि तिचा कप घेऊन ती त्याच्यासमोर चहा पीत बसली। काय झालं आहे, आज खूपच आनंदात दिसत आहेस? सदानंदने चहाचा घोट घेत विचारलं। तेव्हा संजनाने तिच्या मनातील विचार सांगायला सुरुवात केली। तुम्हाला माहीत आहे ना सदानंद, माझी मैत्रीण सुलभा। हो, काय झालं आहे तिला? अहो, तिला काही झालं नाहीये। तुमच्या लग्नाचे स्थळ त्यांच्या घरी पाठवायचे का? तिच्या घरातील लोकांनी या लग्नासाठी होकार दिला तर
सदानंदला संजनाचे म्हणणे पटले. सदानंद म्हणाला, त्यांच्या घरातील लोक या लग्नाला परवानगी देतील का? सदानंदची उत्सुकता पाहून संजना म्हणाली, मी उद्याच आईला कॉल करून विचारते. ठीक आहे, बघ विचार करून. सदानंद एवढं बोलून फ्रेश होण्यासाठी निघून गेला. नंतर संजना स्वयंपाकघरात गेली. संजनाने स्वयंपाक केला. संजना आणि सदानंदने जेवण केलं. त्यानंतर संजना आणि सदानंद बाळाचं स्वप्न पूर्ण होणार हे विचार करत अंथरुणावर पडताच झोपी गेले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर संजनाने घरातील काम आवरलं आणि नंतर तिच्या आईला भेटण्यासाठी निघून गेली. तिचं माहेर थोड्या अंतरावर एक खेडेगावात होतं. तिकडे गेल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. नंतर संजनाने तिच्या आईला विचारलं, सुलभाचे लग्न झाले आहे का? तेव्हा तिची आई म्हणाली, अजून नाही. काय झालं आहे? संजना म्हणाली, असंच विचारत होते. तेव्हा तिची आई नाराज होऊन म्हणाली, असं तरुण वयात विधवा झालेली असेल स्त्री तेव्हा स्थळं कुठं भेटतात हल्ली? जवळील पाहुण्यांमध्ये पाहिलं परंतु कुठेच काही योग आला नाही. मुलं बाळ असलेली स्थळं येत आहे तिच्यासाठी. आई, तू मला चुकीचं समजू नकोस. मी तुला एक सांगू का? थोडंसं अडखळत त्या म्हणाल्या, हो बोल ना, काय बोलायचं आहे? आई, ते तुझ्या जावयासोबत. काय म्हणत आहेस संजना? तुला समजत आहे का तू काय बोलत आहेस? तो तुझा पती आहे. तू असा विचार कसा करू शकतेस? तू शुद्धीत तर आहेस ना? आईने अतिशय रागात एका श्वासात संजनाला विचारलं. संजना म्हणाली, हो आई, मला माहीत आहे मी काय बोलत आहे. तुला पण चांगलंच माहीत आहे मी कधीच आई होऊ शकत नाही आणि मी यांना पण बोलले आहे. त्यांना पण काहीच अडचण नाही आहे. संजना बोलत असताना ढसाढसा रडत होती. तिला रडताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. बरं संजना, ठीक आहे, मी सुलभाच्या घरच्यांना बोलून बघते. परंतु उद्या चालून लग्नानंतर तिला बाळ झालं आणि त्यामुळे तुझ्या पतीचे वागणे तुझ्यासोबत बदलून जायला नको. तुला त्यांनी घरातून बाहेर हकलून देऊ नये. नाही आई, असं काही होणार नाही. मला यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आई, तू त्यांच्या घरी बोलून बघ. आई सुलभाच्या घरच्यांना बोलण्यासाठी तयार झाल्या होत्या. संजना म्हणाली, चल त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना हे स्थळ सांगूया. संजनाची आई यासाठी तयार झाली. त्या म्हणाल्या, हो, तू सदानंदची परवानगी घेऊन ये. एखाद्या दिवशी आपण त्यांच्या घरी जाऊया. संजना आईचा निरोप घेऊन तिच्या घरी निघाली आणि रस्त्याने ती येणाऱ्या आयुष्याचे सोनेरी स्वप्न पाहू लागली. सदानंदच्या घरी येण्या अगोदर ती घरी पोहोचली. सदानंद घरी आल्यावर त्याला संजनाने सर्व काही सांगितलं. तिने तिच्या आईला सर्व काही सांगितलं आहे म्हणून. मंगळवारी आम्ही सुलभाच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी जाणार आहोत. सदानंदने हो मध्ये मान हलवली. 2 दिवसानंतर संजना तिच्या आईसोबत सुलभाच्या घरी पोहोचली. नाश्ता चहा झाल्यानंतर सुलभा संजनासोबत तिच्या रूममध्ये निघून गेली. दोघी बसून बोलत होत्या. बोलता बोलता संजनाने सुलभाला हसवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिच्या प्रयत्नांना यशच आले नाही. बाहेर संजनाच्या आईने सुलभाच्या घरच्यांना लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा घरातील सर्व मंडळी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. संजनाच्या आईने त्या सर्वांसमोर हे स्थळ स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे सर्वांना ते स्थळ आवडलं होतं. परंतु सुलभाची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. संध्याकाळी संजना आणि तिची आई घरी वापस आल्या होत्या. त्यांनी घरी येताना सुलभाच्या घरच्यांना त्यांचा निर्णय कळवा असे सांगितले होते. जेव्हा सुलभाच्या आईने आणि भावाने सुलभाला विचारलं तेव्हा सुलभा भरल्या डोळ्यांनी तिच्या आई आणि भावाकडे पाहत होती. सुलभाचा भाऊ तिला म्हणाला, काही जबरदस्ती नाहीये. तुझ्या मनात नसेल तर काहीच हरकत नाहीये. सुलभा काही बोलणार तेव्हाच तिची वहिनी आली आणि म्हणाली, एवढं चांगलं स्थळ कुठे भेटणार आहे हिला? काही खर्च पण होणार नाही आणि संजना हिची मैत्रीण आहे. या दोघी एकमेकींना समजून घेतात आणि विशेष म्हणजे त्या स्वतःहून स्थळ घेऊन आल्या आहेत आपल्या घरी. बाकी हिची इच्छा आहे. एवढं बोलून तिने सुलभावरती निर्णय सोपवला होता. जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही करा. सुलभाने भरल्या डोळ्यांनी उत्तर दिलं होतं. बरं, ठीक आहे. या अगोदर काही गडबड होईल. त्या अगोदर उद्या हे लग्न आपण पक्क करूया. सुलभाची वहिनी अति उत्साहाने म्हणाली. सर्वजण लग्नासाठी तयार झाले होते आणि आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले होते. परंतु सुलभाच्या डोळ्यातून झोपच उडाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिचे अश्रू पुसण्यासाठी डोक्याखालील उशीशिवाय काहीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी एका आठवड्यानंतर लग्नाची तारीख निश्चित केली होती. संजना आणि सदानंद या लग्नामुळे अतिशय आनंदात होते. लग्नाचा दिवस आला. पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे सुलभाची पाठवणी करण्यात आली. संजना लग्नानंतर सुलभासोबत खूप प्रेमाने राहत होती.
सुलभाला वाटू लागले कदाचित आता सर्व काही तिच्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे, परंतु येणाऱ्या वादळाची तिला जाणीवच नव्हती. लग्नाच्या 3 महिन्यानंतर जेव्हा सुलभा गरोदर असण्याची बातमी समजली तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला होता. घरात लहान पाहुणा येणार होता. संजना सुलभाची खूपच काळजी घेत होती. वेळ निघून जात होता. डिलिव्हरीचा दिवस उजडला. सुलभाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्म होताच बाळाला संजनाने स्वतःच्या ताब्यात घेतले. सुलभाला तिचं बाळ असून सुद्धा तिच्या बाळाजवळ तिला फिरकू दिलं जायचं नाही. सुलभा जेव्हा पण तिच्या पतीला हे सांगायची तेव्हा सदानंद तिला म्हणत होता, सुलभा, तू तुझं तोंड बंद ठेव. यातच आपल्या मुलीचं भलं आहे. घरातच आहे आपलं बाळ. असं व्हायला नको. आपल्याला आपल्या बाळापासून कायमचंच दूर राहावं लागेल. भीतीमुळे सुलभा गप्प बसत होती, परंतु स्वतःला एक दुर्दैवी आई समजू लागली होती. सुलभा तिच्या मुलीला जवळ घेण्यासाठी खूप त्रस्त होत होती, परंतु संजना तिला बाळाच्या जवळ पण येऊ देत नव्हती. कधी कधी लपून छपून सुलभा तिच्या मुलीला पाहत होती आणि तिचे लाड करत होती, परंतु एकांतात ती तिच्या अभागी असण्याचा विचार करून रडत असायची. सुलभा तिचं दुःख कोणाला सांगणार होती? असं कोणीच नव्हतं जो त्या दुर्दैवी आईचं दुःख ऐकून घेईल. दुसऱ्यांदा परत सुलभाने एका मुलीला जन्म दिला. तेव्हा तिला वाटलं यावेळी तिचं बाळ तिच्यापासून हिसकावलं जाणार नाही. मोठ्या मुलीला तर संजना माझ्याजवळ येऊ पण देत नाही. आता मी तिला माझं बाळ देण्यापासून तिला स्पष्ट नकार देऊन टाकेल. आणि तिने केलं पण अगदी तसंच. सुलभाला कदाचित हे माहीत नव्हतं, संजना तिच्यापेक्षा 2 पाऊल पुढे आहे. संजनाने तिचा डाव खेळायला चालू केलं. सदानंद जेव्हा ड्युटीवरून वापस आला तेव्हा संजनाने त्याचे कान भरले आणि विष प्राशन करून जीव देण्याची धमकी पण दिली. हे सर्व ऐकून सदानंद घाबरून गेला. त्याने सुलभाला विनंती केली, मुलीला संजनाजवळ देण्यात यावं, नाहीतर पूर्ण कुळात आपली थू होईल. खरोखर तिने जर जीवाचं काही बरं वाईट केलं तर आपण कोणाला तोंड दाखविण्याच्या लायकीचे पण राहणार नाही. आपल्या मुली आपल्याच घरात राहतील. आणि सुलभा, तू संजनाला चांगलंच ओळखतेस. ती तिचं खरं करण्यासाठी कोणती पण पातळी ओलांडू शकते. जेव्हा सदानंद सुलभासोबत हे सर्व काही बोलत होता तेव्हा संजना दरवाजाला कान लावून हे सर्व त्यांचं ऐकत होती. तेव्हा संजनाने एका झटक्यात दरवाजा उघडला आणि आत जाऊन म्हणाली, जर माझी मुलगी मला भेटली नाही तर मी दोन्ही मुलींना मारून टाकेल आणि स्वतः पण मरून जाईल. संजनाचे हे सर्व शब्द ऐकून सुलभा आणि सदानंदच्या पायाखालून जमीनच सरकली. दोघांच्या जीवाची फार घुसमट होत होती. सदानंदने लहान बाळाला उचलून छातीशी कवटाळले आणि दुसऱ्या क्षणाला बाळ संजनाच्या हातात देऊन टाकले. सुलभा रक्ताचा घोट गिळत होती. पुन्हा एकदा तिचं आईपण संजनाने हिसकावून घेतलं होतं. सुलभा आता उदास आणि गप्प राहू लागली. दुसरीकडे संजना दोन्ही मुलींना सांभाळत होती आणि जीव तोडून प्रयत्न करत होती सुलभा तिच्या मुलींपासून लांब राहावी. मोठी मुलगी कुमुद आता 5 वर्षांची झाली होती आणि ती शाळेत पण जाऊ लागली होती. ती संजनाला तिची आई समजत होती. आणि छोटी काव्या सुलभाला आई म्हणून आवाज देत नव्हती, परंतु कधी कधी तिला पाहून गोड हसत होती. तिला पाहून सुलभाच्या हृदयाला शांतता भेटत होती. एका दिवशी काव्याला इशारा करून सुलभाने तिच्या जवळ बोलावले आणि प्रेमाने तिच्या कपाळावर पप्पी घेतली. तिला खाण्यासाठी चॉकलेट दिले आणि तिला म्हणाली, दोघी बहिणी मिळून खा. जेव्हा काव्याने मागे वळून पाहिले तेव्हा संजनाला पाहून ती घाबरून गेली आणि म्हणाली, आई, यांनी मला चॉकलेट दिले आहे. संजनाने काव्याच्या गालावर जोरात चापट मारत म्हणाली, किती वेळा सांगितलं आहे, कोणी दिलेलं काही घ्यायचं नाही आणि खायचं नाही. कधी चॉकलेट पाहिले नाहीयेत का? जा तुझ्या रूममध्ये. संजनाचं बोलणं ऐकून काव्य तिचा गाल चोळत रडत रडत रूममध्ये निघून गेली. संजनाने सुलभाला खूप काही ऐकवलं. दररोज काही ना काही घरात होतच असे, त्यामुळे सुलभाला बोलणं ऐकून घ्यावं लागत होतं. वेळ निघून जात होता. आता सुलभा 3ऱ्यांदा गरोदर राहिली होती. बघता बघता डिलिव्हरीचा दिवस उजडला. सुलभाने एका मुलाला जन्म दिला. संपूर्ण घरात मुलगा झाला म्हणून आनंदाचं वातावरण झालं होतं. परंतु सुलभाजवळ आनंदी होण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण तिला तर एक मशीनसारखं मुलं जन्माला घालण्यासाठी वापरलं जात होतं. सुलभाचं दुःख ऐकून घेणारं कोणीच नव्हतं आणि तिने कोणाला काही सांगितलं पण नव्हतं. जेव्हा सुलभा माहेरी जात होती तेव्हा संजना पण तिच्यासोबत जात होती. तेव्हा संजना सर्वांसमोर अशी वागत होती जसं त्या दोघी सख्या बहिणीप्रमाणे राहत आहेत. सुलभाच्या घरातील लोकांना असे वाटत होते
ती तिच्या सासरी खूप आनंदी आहे. वेळ निघून जात होता. संजना तिन्ही मुलांचा सांभाळ एकटीच करत होती. त्यामुळे उघड होतं, मुलांचं प्रेम संजनावरती जास्त होतं. आणि आता सुलभाची अवस्था घरात पडलेल्या बिनकामाच्या सामानाप्रमाणे झाली होती. तिला कोणी पण येऊन घरातून बाहेर हाकलून देऊ शकत होतं. हळूहळू संजनाला सुलभाचं घरात राहणं आवडत नव्हतं. संजनाने सदानंदवरती दाब निर्माण केला होता. सुलभाला गावातील जुन्या घरात पाठवलं जावं. सदानंदने यासाठी स्पष्ट नकार दिला, परंतु त्याचं काही घरात चालतच नव्हतं. शेवटी सुलभाला त्या गावातील जुन्या घरी जावे लागले. सुलभाला खूप मोठा धक्का बसला होता. आता तिचे मुलं तिच्या डोळ्यापासून लांब झाले होते. ती दिवसभर रडत होती. नंतर एके दिवशी सुलभाच्या भावाला सुलभाच्या या अवस्थेची बातमी समजली. तेव्हा तो तिला भेटण्यासाठी त्या गावी गेला होता. स्वतःच्या बहिणीची अवस्था पाहून तो रक्ताचे अश्रू पित होता. तो त्याच्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता, परंतु सुलभाने त्याला घरी जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. आणि ती म्हणाली, भैया तू जा, जे माझ्या नशिबात आहे ते झालं. तुम्ही माझं प्रारब्ध बदलू शकत नाहीत. भावाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु सुलभा मात्र दगडाची मूर्ती झाली होती. सुलभा म्हणाली, आता ही आमच्या घरातील वादा आहेत. भैया तू यामध्ये लक्ष देऊ नकोस. यानंतर तू इकडे येऊ नकोस. आता तू जा इकडून. परंतु सुलभा तू या अवस्थेत इकडे का राहत आहेस? काय झालं आहे माझ्या अवस्थेला? काय झालं आहे मला? भैया तू इकडून जा आणि नंतर कधीच इकडे येऊ नकोस, नाहीतर माझं मेलेलं तोंड पाहशील. सुलभाच्या भावाने तिचं हे रूप या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं. तिचे हे सर्व काही बोलणे ऐकून तो गुपचूप तिकडून निघून गेला. परंतु त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याने सदानंदला भेटून बोलण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी सुलभाचा भाऊ सरळ सदानंदच्या ऑफिसमध्ये गेला. जेव्हा त्याने सदानंदसोबत या विषयावरती चर्चा केली तेव्हा त्याला समजले, सदानंदची अवस्था गिरणीत अडकलेल्या धान्याप्रमाणे झाली आहे. कारण संजना त्याला नेहमी विचित्र धमक्या देत होती. एका दिवशी संजनाने हद्दच पार केली. तिने सदानंदला स्पष्ट शब्दात सांगितले, आता तुम्ही सुलभाला घटस्फोट देऊन टाका. आता आपल्या घराला तिची काहीच गरज नाहीये. याच गोष्टीमुळे घरात दररोज भांडण सुरू झाले होते. सदानंद घटस्फोट द्यायला तयार नव्हता. तो स्पष्ट शब्दात संजनाला म्हणाला, संजना आजपर्यंत तू जे काही सांगितलं ते सर्व काही मी केलं, परंतु आता नाही. संजनाने तिच्या लबाडीने एक योजना आखली आणि ती सरळ सुलभाजवळ गेली. तिच्या घरी घटस्फोटाचे कागद घेऊन गेली आणि म्हणाली, सुलभा या पेपरवरती सही कर. जे काही तुला प्रॉपर्टीमधील हिस्सा हवा आहे ते घेऊन टाक. आता कोणत्या पेपरवरती सही घेण्यासाठी आली आहेस संजना? आता माझ्याजवळ राहिलंच काय आहे? सर्व काही तू हिसकावून घेतलं आहेस. आता अजून काय हवं आहे? घटस्फोट? मी तुला आत्ता जास्त वेळ सहन करू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या पेपरवर सही कर आणि मला इकडून जाऊ दे. सुलभाने तिच्या हातातील पेपर आणि पेन घेतला आणि सही केली आणि पेपर संजनाच्या हातात देत ती म्हणाली, आता जा इकडून. तू मला काय देणार आहेस? तू माझी सर्वात अमूल्य प्रॉपर्टी म्हणजे माझा परिवार, माझी मुलं माझ्यापासून हिसकावून घेतले आहेस. मला तुझ्या प्रॉपर्टीची काहीच गरज नाही. विचार करून बघ तू काय केलं आहेस आजपर्यंत माझ्यासाठी. संजना चेहऱ्यावर खोटं हसू आणत काहीच न बोलता दरवाजातून बाहेर आली. आणि सुलभा, तिने तर आज तिचं सर्व काही गमावून बसली होती. ती बेडवर जोरात पडली आणि तिचं डोकं सुन्न झालं होतं. डोळ्यात अश्रू आले होते. हृदयात तिच्या त्रास होत होता. तिला मनातून वाटत होतं तिने ओरडून जगाला सर्व काही सांगावं. ती सतत रडत होती. तिचे अश्रू पुसण्यासाठी कोणीच नव्हतं. इकडे घरी आल्यानंतर संजनाने घटस्फोटाचे कागदपत्र सदानंदला दाखवत ती म्हणाली, यापुढे सुलभाला भेटायला तुम्ही कधीच जायचं नाही, कारण मी घटस्फोटाचे कागदपत्रांवर तिची सही घेतली आहे. सदानंदने आश्चर्यचकित होऊन विचारलं, काय? संजना तू हे चांगलं केलं नाहीयेस. मी विचार पण केला नव्हता तू असं काही करशील. काय गरज होती हे सर्व काही करण्याची? सदानंदला खरोखरच खूप वाईट वाटलं होतं. मी आता अजून तुम्हाला तिच्यासोबत शेअर करू शकत नाही. तुम्ही फक्त माझे आहात. बस, मला अजून काहीच म्हणायचं नाहीये. सदानंद म्हणाला, अगं संजना, सर्व काही तुझंच आहे. त्या बिचारीजवळ काय राहिलं आहे आता? देवाला तरी भीत जा. काय अवस्था झाली असेल तिची या कागदपत्रांवरती सही करताना. तिचे मुलं पण तू हिसकावून घेतले आहेस. तेवढंच नाही, मुलांच्या मनात तिच्याबद्दल विष पसरवण्याचं काम करत असतेस. तू कोणत्या मातीची बनली आहेस संजना? तुला हे सर्व करताना देवाची पण भीती वाटत नाहीये का? सदानंद रागाने लालबुंद झाला होता, परंतु संजनावर या सर्व गोष्टींचा काहीच परिणाम होत नव्हता.
सदानंदने रागात येऊन रात्रीचे जेवणच केले नाही. सकाळ होताच सदानंद सुलभाला भेटण्यासाठी गावी त्याच्या घरी गेला होता. सुलभाची अवस्था पाहून सदानंदचं हृदय हादरून गेलं होतं. घराचा दरवाजा उघडलेला होता. सुलभा फरशीवरती पडलेली होती आणि तिचे केस विस्कटलेले होते. तिला पाहून असे वाटत होते ती रात्रभर झोपलेली नव्हती. सदानंद सुलभाला म्हणाला, सुलभा, ही काय अवस्था केली आहे स्वतःची? सदानंदाचा आवाज ऐकताच सुलभा पळत सदानंदच्या गळ्यात पडून रडत होती. आज माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. माझे मुलं मला वापस करा. मी त्यांना घेऊन इकडून लांब निघून जाईल. अजून मला काहीच नको आहे. बोलत असताना सुलभा बेशुद्ध पडली. सदानंद आतून पाणी घेऊन आला आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. तेव्हा तिला शुद्ध आली. सुलभा, स्वतःला सावर. सदानंदने तिला फरशीवरचे उचलून अलगद बेडवरती ठेवले आणि तिला पाण्याचा ग्लास हातात देत विचारलं, तू घटस्फोटांच्या कागदावरती का सही केली आहेस? एकदा मला विचारायचं होतं ना. विचारून काय झालं असतं? झालं तर तेच असतं जे आत्तापर्यंत होत आलं आहे. या प्रश्नाचं सदानंदकडे पण काहीच उत्तर नव्हतं. सदानंद म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी तुझा हात आयुष्यभर सोडणार नाही. जरी तू घटस्फोटाच्या कागदांवरती सही केली आहेस, पण माझ्यासाठी अजून पण तू माझी पत्नी आहेस. मी तुला घटस्फोट देणारच नाही. सुलभा एकटक सदानंदला पाहू लागली. सदानंद सुलभाचा हात धरून म्हणाला, उठ आता आणि काहीतरी जेवायला बनव. मी पण उपाशी आहे. मला खूप भूक लागली आहे. सुलभाने मनात नसतानाही सदानंदसाठी स्वयंपाक केला आणि नंतर दोघांनी मिळून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सदानंद संजना आणि त्याच्या मुलांकडे शहरातील मोठ्या बंगल्यात आला. याच वादविवादांमध्ये सर्वांचे आयुष्य निघून जात होते. सदानंद महिन्यातून एकदा दोनदा सुलभाला भेटण्यासाठी जात होता आणि तिला राशन आणि काही पैसे देऊन यायचा. आता मुलं मोठे झाले होते. कधी कधी लपून लपून मुली सुलभाला भेटण्यासाठी येत होत्या, परंतु मुलगा सुयश कधीच यायचा नाही. तो तर सुलभाकडे पाहणे त्याला आवडत नव्हते. तो संजनाला त्याची आई समजत होता. कुमुद आणि काव्या आता खूप मोठ्या होऊ लागल्या होत्या. आता त्या दोघी कॉलेजमध्ये जाऊ लागल्या. शिक्षणात तिन्ही मुलं हुशार होते. सदानंद आता सतत आजारी राहू लागला. रिटायरमेंट आता जवळ येत होती. कुमुद आता लग्नाच्या वयाची झाली होती. तिच्यासाठी आता स्थळ पाहायला चालू केलं. एका श्रीमंत घरातील मुलासोबत तिचं लग्न केलं होतं. तो कॉलेजमध्ये प्राध्यापक होता. सदानंदच्या आग्रहामुळे सुलभाला लग्नात आमंत्रण दिलं होतं, परंतु तिचं लग्नात असणं किंवा नसणं एकसारखंच होतं. सुलभाच्या मनावर या घडून गेलेल्या जीवनाचा खूप फरक जाणवू लागला होता. आता सुलभा एकांतात स्वतःशी बडबड करत होती. तिचा बीपी आता वाढत जात होता. ती व्यवस्थित जेवण पण करत नव्हती. कधी कधी तर दिवसभर ती बेडवर झोपून राहायची. आजूबाजूचे लोक तिला कधी कधी जेवण आणून देत होते आणि सदानंद आणि संजनाला तिच्या या अवस्थेमुळे खूप काही बोलत होते. तिकडे एका दिवशी सदानंदचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचा सुलभाच्या डोक्यावरती खूप जास्त परिणाम झाला. तिची अवस्था आता अगोदरपेक्षा अतिशय वाईट झाली होती. परंतु असे नव्हते की ती पागल झाली होती. कधी कधी ती चांगली वागत होती आणि बोलत होती. जेव्हा तिच्या मुलाला नोकरी मिळाली म्हणून तिला बातमी समजली, तेव्हा तिला अतिशय आनंद झाला होता. शेजारी पाजारी सर्व लोकांना तिने आनंदाने सांगितले होते, माझा मुलगा ऑफिसर झाला आहे. वस्तीतील एक वयस्कर आजोबांच्या तोंडातून एक अगदी हृदयस्पर्शी शब्द बाहेर पडला, वारे देवा तुझी लीला. एका बाजूला ही दुर्दैवी आईची माया आणि दुसरीकडे ही नालायक मुलगा, ज्याला कधी या दुर्दैवी आईकडे पाहण्याची गरजसुद्धा वाटली नाही. सदानंदच्या निधनाच्या 2 वर्षांनी काव्या आणि सुयशचे लग्न झाले होते. कुमुद आणि काव्या पण कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत होत्या. जेव्हा त्या माहेरी यायच्या तेव्हा त्या सुलभाला भेटायला जात होत्या. परंतु संजना आणि सुयशला त्यांच्याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं होतं, यापुढे तिला भेटायला जाण्याची काहीच गरज नाही. संजनाने खूप वाईट शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे सुलभाच्या मुलींची डबल हिंमतच झाली नाही तिच्या आदेशाला तोडण्याची. याच टेन्शनमुळे सुलभाचा बीपी अचानक वाढला. ती रस्त्याने चालत असताना चक्कर येऊन खाली पडली. लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांच्या मुलाला निरोप दिला, आई हॉस्पिटलमध्ये आहे तुझी. परंतु त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी स्पष्ट नकार देत सांगितले, सुलभा त्याची आई नाहीच आहे. सुलभाला हॉस्पिटलमध्ये पाहण्यासाठी कोणीच नव्हतं आणि तिच्याजवळ उपचार घेण्यासाठी पैसे पण नव्हते. त्यामुळे तिला हॉस्पिटलमधून बाहेर हाकलून दिले होते. सुलभाची अवस्था खूपच वाईट झाली होती. ती शुद्ध हरपली होती.
सुलभा बाहेर एका बाकड्यावरती बसून एकटीच मनाशी बोलत होती. सकाळची संध्याकाळ झाली. कपड्यांमध्ये मलमूत्र केल्यामुळे माशा घुंगत होत्या. येणारे जाणारे लोक नाकाला रुमाल लावून तिकडून निघून जात होते. असेच 3 दिवस निघून गेले. एका माणसाला सुलभाची दया आली. अगोदर त्याने सुलभाला बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सुलभाने त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्या माणसाने त्याच्या मोबाईलवरती एका आश्रमाचा नंबर डायल केला आणि त्यांना सुलभाबद्दल सर्व काही सांगितले. काही तासाने आश्रमातील लोक आले होते. त्यांनी सुलभासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सुलभाने त्यांना काहीच उत्तरं दिले नाहीत. तिला खाण्यासाठी बिस्किटचा पुडा दिला होता. बिस्किट पुडा हातात पाहून सुलभा ढसाढसा रडायला लागली होती. काय झालं आई, का रडत आहेस तू? आश्रमाची मेंबर राजवीर सिंगने तिला विचारले. तेव्हा सुलभा म्हणाली, मुलांना मारून टाकेल ती. माझ्या मुलांना फाशी झाली. जल्लादने त्याचे नरडे कापून बाजूला फेकले आहे. कोणी त्याचं नरडं कापलं नाही. आई, तो ठीक आहे. मी त्याच्यासोबत बोललो आहे फोनवरती. काय म्हणत आहे तो? येणार आहे का मला नेण्यासाठी? सुलभाचं बोलणं ऐकून राजवीर सिंग म्हणाला, त्याने येण्यासाठी नकार दिला आहे. तो खूप कामात व्यस्त असतो. जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे माझा मुलगा. तो नेहमी कामात व्यस्त असतो. तू असं कर, मला त्या बसमध्ये बसवून दे. मी त्याला भेटण्यासाठी जाईल. बरं माझी आई, अगोदर तू बरी हो, नंतर आपण दोघं मिळून जाऊया. बोलत असताना राजवीर सिंग विचार करत होता, आई किती दुर्दैवी आहे. मुलगा असून ती अशा अवस्थेत भटकत आहे आणि मुलगा किती कमी नशिबाचा आहे. त्याला आईच्या प्रेमाची किंमतच नाही. सुलभा स्वतःच्या मनाला बोलत होती, माझ्या मुलाला मारून टाकेल. कोण आई? त्याने परत विचारले. तूच त्याला फाशीची शिक्षा दिली आणि जल्लादने त्याचं डोकं कापून टाकलं आहे. बघ माझ्या मुलाचं डोकं आणि त्याचं शरीर कसं तडपडत आहे. माझा मुलगा, तू खून केला आहेस. सत्यानाश व्हावा तुझा. सुलभा रडत रडत लागोपाठ शिव्या देत होती. राजवीर सिंगने प्रेमाने सांगितले, आई मी तुझ्या मुलाला मारले नाही. मी तुला तुझ्या मुलासोबत भेट घालून देतो. तो जिवंत आहे. सुलभा रडत रडत गप्प झाली आणि म्हणाली, खरंच? हो आई. बोलत असताना राजवीरच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. चल बेटा, लवकर चल. बोलत असताना सुलभा उठून उभा राहिली. सर्व टीमसोबत सुलभा गाडीमध्ये येऊन बसली. सुलभाला आश्रमामध्ये नेण्यात आले. तिकडे गेल्यानंतर तिला स्वच्छ आंघोळ घातली आणि नंतर कपडे बदलून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले, त्यांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. या जगण्याची इच्छा गमावून बसलेल्या आहेत. यांना खूप निगराणी करण्याची गरज आहे. गोळ्या औषधांसोबत यांना चांगल्या वातावरणात आणि आपल्या लोकांमध्ये राहण्याची खूप जास्त गरज आहे. सुलभाला इंजेक्शन देण्यात आले, कारण तिला शांत झोप यावी म्हणून. जवळजवळ 1 आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सुलभाच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झाली होती आणि त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी भेटली होती. हॉस्पिटलमधून सुट्टी भेटल्यानंतर तिला आश्रमामध्ये आणले होते. तिकडे आश्रमामध्ये कुटुंबातील लोकांनी त्रास दिलेले लोक होते. सुलभाला औषध दिले, त्यामुळे रात्री तिला चांगली झोप लागली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनोळखी जागेवर असल्यामुळे देवाला प्रार्थना करत होती. काही वेळाने आश्रमातील सर्व लोक जागे झाले होते. सर्वांना चहा नाश्ता दिला होता. राजवीर सुलभासाठी स्वतः नाश्ता घेऊन आला आणि प्रेमाने म्हणाला, आई नाश्ता करून घे. तो परत सुलभाच्या शेजारी बसला. सुलभा गप्प चहा पीत होती. राजवीरने हळूच आवाजात विचारलं, आई तुमच्या घरी कोण कोण असतं? सर्व आहेत. माझे 3 बाळ आहेत. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझे मुलं आहेत ते. अजून एक चेटकीन आहे. तिने माझ्या मुलांना माझ्यापासून हिसकावून घेतले आहे. खूप घातक आहे ती. बोलत असताना सुलभा ढसाढसा रडत होती. राजवीर सिंगने सुलभाला शांत केले आणि थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा करून तिकडून निघून गेला. आता तर दररोजचेच रुटीन झाले होते. एक तर सुलभा जप करत होती, नाहीतर सतत रडत होती. कधी आश्रमाच्या गेटच्या बाहेर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारत होती, मला माझ्या गावी वापस घेऊन चला. सुलभाच्या मुलाला आश्रमामधून बरेच संदेश पाठवले होते, परंतु तो आलाच नाही. नंतर एके दिवशी सुलभाच्या मुलींना पण फोन केला होता. त्या दोघींनीही सांगितले त्या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, त्या येऊ शकत नाहीत. नंतर एके दिवशी सुलभाला घेऊन आश्रमची टीम सुलभाच्या गावी त्याच्या मुलाकडे गेली, परंतु तेव्हा त्यांनी असे सांगून सुलभाला भेटण्यासाठी नकार दिला, ही माझी आई नाहीये, माझी आई संजना आहे. ती आत्ता आमच्या नातेवाईकांकडे गेली आहे. मी या स्त्रीला ओळखत नाही. तुम्ही आत्ता जाऊ शकतात. सुयशचं बोलणं ऐकून सुलभाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. जणू ममता मरणच पावली आहे.
राजवीरने सुयशला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. राजवीर म्हणाला, तुमच्या वडिलांनी यांच्यासोबत लग्न केले होते, परंतु या सर्व गोष्टींचा सुयशच्या मनावर काहीच फरक पडला नाही. तो म्हणाला, तो घटस्फोट झालेला आहे, आमच्याजवळ त्याचा पुरावा आहे. जर ही माझी आई असती, हिला आमची काळजी असती, तर हिने माझ्या वडिलांना घटस्फोटच दिला नसता. आमचा सांभाळ पण हिनेच केला असता, पण हिने केला नाही. स्वतःच्या जबाबदारीपासून हात धुवून ही बाजूला झाली. जिने आमचे पालनपोषण केले, आमची आई असण्याचे कर्तव्य पूर्ण केले, ती माझी आई आहे. तुम्ही लोक आत्ता या महिलेला इकडून घेऊन निघून जा. ही महिला कोणाची आई होऊच शकत नाही. तिकडे त्यांचं बोलणं ऐकून सुलभाचे कान फाटत होते. किती विष मिसळले होते संजनाने त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल. गल्लीमध्ये बरेच लोक जमा झाले होते. राजवीरने त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीच बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं. तेवढ्यात सुलभाने राजवीरच्या खांद्याला धरून ती म्हणाली, चल बेटा. तो असह्य होऊन सुलभा आणि बाकीच्या टीमसोबत त्या वस्तीतून जात होता. तेव्हाच एक वयस्कर व्यक्ती तिकडून जात होता. तो म्हणाला, बेटा, ही खूप चांगली आहे, हिची काळजी घ्या. माहीत नाही कोणत्या पापाची शिक्षा दिली आहे देवाने तिला. ती आई असूनही आई नाही. बोलत असताना त्या वयस्कर आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले. राजवीरने काहीच न बोलता त्या बाबांना हात जोडून सुलभाला गाडीमध्ये बसवले आणि आश्रममध्ये वापस निघून आले. आता सुलभा शांत शांत राहत होती. कोणाशी काही तक्रार करत नव्हती. देवाचे नामस्मरण करत होती. नाही तर एकांतात रडत होती. जास्त रडल्यामुळे डोळे खराब होऊ लागले होते. आता ती राजवीरला पण शिव्या शाप देत नव्हती. जेव्हा राजवीर सुलभाला काही बोलायचा, तेव्हा ती आरामात त्याला उत्तर द्यायची. एका दिवशी अचानक सुलभाला हृदयविकाराचा झटका आला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिकडे डॉक्टरांनी सांगितले, डोक्यात जास्त विचार केल्यामुळे, जास्त त्रस्त असल्याकारणाने हे सर्व झालं आहे. अजून पण काहीही होऊ शकतं. यांना आत्ता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जास्त गरज आहे. काही दिवसांनी हॉस्पिटलमधून सुट्टी भेटली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजवीर सुलभाला औषध देऊ लागला, तेव्हा सुलभा म्हणाली, बेटा, एक बोलायचं आहे तुझ्यासोबत मला. बोल आई, काय बोलायचं आहे? बेटा, माझी इच्छा आहे माझा अंतिम संस्कार माझ्या सासरी व्हावा. तू माझ्यावर हे शेवटचे उपकार करशील का? आई, तू बरी होशील असं बोलू नको. नाही बेटा, बोल, माझी इच्छा पूर्ण करशील ना तू? बोलत असताना लहान मुलीप्रमाणे त्या रडत होत्या. खूप प्रयत्न करून तिला शांत केलं. काही दिवसांनी परत एकदा सुलभाला हृदयविकाराचा झटका आला. त्यात तिला अर्धांगवायू पण झाला होता. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता राजवीरला सुलभाची शेवटची इच्छा पूर्ण करायची होती. राजवीरने गावातील सरपंचाला कॉल केला आणि सुलभाच्या निधनाची बातमीसोबत तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल सर्व काही सांगितले. तेव्हा सरपंच म्हणाला, तुम्ही सुलभाचं प्रेत घेऊन या. गावातील धार्मिक लोकांना सुलभाच्या अंतिम संस्कारबद्दल सूचना देण्यात आली. राजवीर आणि आश्रमातील काही लोक सुलभाचं प्रेत घेऊन गावातील स्मशानभूमीमध्ये पोहोचले. विधी परंपरानुसार सुलभाचा अंतिम संस्कार केला होता. राजवीरने प्रेताला अग्नी दिली होती. प्रेताची आग आभाळात अशा प्रकारे उडत होती, जसं शेवटच्या क्षणी सुलभा तिच्या तिन्ही मुलांना तिला आई म्हणताना बघण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गावातील जेवढे लोक स्मशानभूमीमध्ये आले होते, त्या सर्वांच्या तोंडात एकच गोष्ट होती, खूपच संयमी महिला होती बिचारी. स्वतःच्या मुलांना जिवंत ठेवण्यासाठी दुर्दैवी सुलभाला तिच्या आईपणाची आहुती द्यावी लागली होती. प्रेताची आग शांत झाली होती. आज एक आईचं निधन झालं नव्हतं. आज एका स्वार्थी आईचं प्रेम गुदमरलं होतं. सुलभाला तर तिच्या नरक यातनेतून सुटका भेटली होती, परंतु संजनाला आता तिच्या कर्माची शिक्षा भोगायची होती. सुयशची पत्नी डिंपलला हळूहळू सर्व गोष्टींची माहिती मिळाली होती. कशाप्रकारे तिच्या सावत्र सासूने तिच्या सासूसोबत केलं होतं आणि सुलभाच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात त्यांची थूथू झाली होती. गावातील महिलांनी डिंपलला तिच्या सासूचे सत्य सांगितले होते आणि आता तिला सर्व काही स्पष्ट दिसत होतं. कशाप्रकारे संजनाने एका आईपासून, तिच्या बाळांपासून तिला कायमचं दूर केलं होतं आणि तिच्यापासून सर्व काही हिसकावून घेतलं होतं. डिंपलने तिच्या आयुष्यात एवढी नीच आणि घाणेरड्या विचारांची स्त्री पाहिली नव्हती. डिंपलचा पती सुयश तर संजनाला देवीचा दर्जा देत होता. आता डिंपलने ठरवलं होतं, ती संजनाला तिच्या कर्माची शिक्षा देणार. सर्व काही अजून पण संजनाच्याच हातात होतं. अगोदर डिंपलने सर्व काही स्वतःच्या ताब्यात घेण्याचा विचार केला. तेव्हा तिने सुयशला हळूहळू सांगायला सुरुवात केली, आईचं आता वय जास्त झालं आहे. आता घराची जबाबदारी मला सांभाळायला हवी. आता तर आईला आराम करायला पाहिजे आणि पूजापाठ करायला पाहिजे. संपूर्ण आयुष्य निघून गेलं त्यांचं घरातील जबाबदाऱ्या आणि काम सांभाळत सांभाळत. बस झालं आता.
मी सर्व जबाबदारी सांभाळेल आणि आई फक्त आराम करतील. सुयशला ही गोष्ट खूप आवडली होती. सुयशने त्याच्या आईला डिंपल बोललेलं सर्व काही सांगितलं. संजनाने विचार केला, सुनबाईला माझी किती काळजी आहे, आणि आनंदी होऊन डिंपलच्या हातात घरातील सर्व चाव्या दिल्या. डिंपल चावी हातात आल्यानंतर खुश झाली होती. डिंपल एक सुशिक्षित आणि हुशार मुलगी होती. काही दिवस डिंपल तिच्या सासूसोबत खूप चांगलं वागली, परंतु हळूहळू तिने स्वतःचा रंग दाखवायला सुरुवात केली. सुयशसमोर डिंपल संजनाची खूप काळजी घेण्याचं नाटक करत होती, परंतु सुयश घरातून बाहेर पडताच डिंपल तिच्या सासूला एक ग्लास पाणी पण द्यायची नाही. तिने संजनाला स्वयंपाकघरात जाण्यापासून स्पष्ट नकार दिला होता. डिंपल स्वतःच्या हाताने संजनाला एका ताटात जेवण वाढून द्यायची. एकदा दिल्यानंतर दुसऱ्यांदा देत नव्हती. संजनाला किती पण भूक लागलेली असेल तरीही तिला जेवण परत दिलं जात नव्हतं. डिंपल स्वतःसाठी चांगले चांगले पदार्थ बनवत होती. संजनाच्या समोर बसून तिला चिडवत खात होती. सुयश समोर असेल तेव्हा डिंपल चांगले पदार्थ बनवत होती, परंतु संजनाला द्यायचं नाही. हे पदार्थ आईसाठी चांगले नाहीत. संजना रक्ताचे अश्रू गिळत गप्प बसत होती. ती सांगणार तरी कोणाला? सुयशला तर असंच वाटत होतं, डिंपल त्याच्या आईची खूप काळजी घेत आहे. संजनाला आज खरोखर कोणीतरी टक्कर देण्यासाठी भेटलं होतं. एका दिवशी डिंपलचा 4 वर्षाचा मुलगा संजनाच्या बेडवरती खेळत होता. तेव्हाच तो खेळत असताना बेडवरून खाली पडला. डिंपल पळत पळत आली. संजना त्याला उचलून घेणार तेवढ्यात डिंपलने त्याला उचलून घेतलं आणि रडायला चालू केलं. सुयश तेव्हा घरातच होता. तो त्याच्या रूममध्ये होता. गोंधळ आणि रडण्याचा आवाज ऐकून तो पळत बाहेर आला. त्याने डिंपलला विचारलं, काय झालं? तेव्हा डिंपलने सुयशला रडत रडत सांगितलं, आईने मुद्दाम माझ्या मुलाला बेडवरून खाली पाडला आहे. मी यांच्यासोबत या घरात नाही राहू शकत. या घरात एकतर या राहतील नाहीतर मी राहील. मी माझ्या मुलांना घेऊन माझ्या माहेरी जात आहे. डिंपलचं बोलणं ऐकून सुयश घाबरून गेला. तो म्हणाला, डिंपल तू काय बोलत आहेस? आई आपल्या मुलांना मुद्दाम का खाली पाडेल? तेव्हा डिंपल ओरडून म्हणाली, म्हणजे मी खोटं बोलत आहे का? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. एवढं बोलून डिंपल तिच्या मुलाला उचलून तिच्या रूममध्ये निघून गेली. सुनेच्या तोंडातून हा आरोप ऐकून संजनाच्या पायाखालून जमीनच सरकली. ती घाबरून सुयशला म्हणाली, बेटा मी त्याला मुद्दाम नाही खाली पाडलं. तो तर खेळत असताना स्वतः खाली पडला होता. तेव्हा सुयश अतिशय रागात म्हणाला, परंतु आई तो तुझ्या जवळ होता ना? तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी होती, परंतु तुम्ही त्याची काळजी घेतली नाही. याचा अर्थ तुम्ही त्याला मुद्दाम बेडवरून खाली पाडलं आहे. सुयश पण डिंपलच्या मागे रूममध्ये निघून जातो. रूममध्ये गेल्यानंतर सुयश पाहतो डिंपल तिचं सामान पॅक करत होती. सुयश डिंपलला थांबवतो. तेव्हा डिंपल म्हणते, तुम्हाला वाटत आहे मी तुमच्यासोबत राहावं तर आईला गावातील जुन्या घरात राहण्यासाठी पाठवा. मी अजून एकत्र त्यांच्यासोबत या एका घरात राहू शकत नाही. मी माझ्या माहेरी जात आहे. सुयश डिंपलला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु डिंपल एक ऐकून घेत नाही. शेवटी सुयशला डिंपलचंच ऐकावं लागतं. तो संजनाच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो, आई मी तुमच्यासाठी माझं घर तोडू शकत नाही. तू तुझं सामान पॅक कर. आजपासून तू गावातील जुन्या घरात राहण्यासाठी जाणार आहेस. एवढं बोलून सुयश संजनाच्या काहीच न ऐकून घेता रूममधून बाहेर निघून जातो. संजना तर सुयशचा निर्णय ऐकून थक्क झाली होती. तिला तिच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. सुयश तिला अशा प्रकारे बोलू शकतो आणि तिला घरातून निघून जाण्यासाठी सांगू शकतो. संजनाच्या डोळ्यासमोर अंधार पडला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज तिला तिचे कर्म आठवत होते. तिने सुलभापासून तिचे बाळ हिसकावले होते आणि कसं तिला घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. नियती आज तिच्यासोबत तेच खेळ खेळत होती जे तिने सुलभासोबत खेळला होता. संजना खूप वेळ बसून रडत होती. आता तिच्याजवळ घरातून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. संजना जड पावलाने उठते आणि तिचे सामान पॅक करते आणि कोणालाच न सांगता घरातून निघून जाते. गावातील जुन्या घरात येते. हे तेच घर आहे जिथं तिने सुलभाला पाठवलं होतं आणि आज तिला तिकडे यावं लागलं होतं. तरी तास संजना तिच्या वाईट कर्माची आठवण काढून रडत होती. हळूहळू तिने घरात थोडंफार काम करायला चालू केलं आणि स्वतःसाठी स्वयंपाक केला, पण तिच्या हाताने तिला खाता पण येत नव्हतं. संजनाला आता या घरात येऊन खूप दिवस झाले होते. आजूबाजूचे लोक तिच्यासोबत बोलत नव्हते. संजनाला पाहताच ते तोंड वाकडं करून निघून जात होते. सर्वांच्या नजरेत संजना एक पापी स्त्री होती. या घरात आल्यापासून सुयशने संजनापासून लांब राहायला चालू केलं होतं. डिंपलने सुयशच्या मनात संजनाबद्दल विष पेरलं होतं आणि सुयशच्या मनात बसवलं होतं ती त्याची सावत्र आई आहे, सख्खी आई नाही. आणि सावत्र आई तर सावत्रच असते. कधी ना कधी ती रंग दाखवत असते. किती वर्षांनी ती रंग दाखवत आहे. सुयश तर अगोदरच हलक्या कानांचा होता.
जेव्हा संजनाने त्याच्या सख्ख्या आईबद्दल वाईट बोलायची तेव्हा त्याला ते खरं वाटलं होतं. त्याने कधीच सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि आता त्याच्या पत्नीने संजनाबद्दल मनात विष पसरविण्याचे काम केलं होतं. त्याला हे पण खरंच वाटत होतं. त्यामुळे तो संजनाला भेटायलाच गेला नाही आणि संजना दररोज सुयशची येण्याची वाट पाहत होती. सकाळ ते संध्याकाळ ती वाट पाहत होती. सुयश येतच नव्हता. दररोज रात्री तिची अपेक्षा भंग होत होती. तेव्हा ती बेडवरती पडून रडत होती. आता तिला सतत तिने केलेल्या कर्माची आठवण येऊ लागली होती. लोकांच्या नजरा तिला सतत गुन्हेगार असण्याची आठवण करून देत होते. तिचं हृदय आता घाबरून गेलं होतं. तिची तब्येत आता जास्तच बिघडलेली असायची. काही दिवसांनी ती एका बेडवर झोपून होती. परंतु संजनाला विचारपूस करणारं कोणीच नव्हतं. कोणी तिची विचारपूस करत नव्हतं आणि कोणी तिच्या जवळ पण येत नव्हतं. जेव्हा संजनाला बरं वाटत होतं तेव्हा ती स्वतःसाठी थोडं काही बनवत होती आणि तेच खात होती. आता तिची जगण्याची इच्छाच संपून गेली होती. परंतु तिला मृत्यू पण येत नव्हता. एकटं राहून राहून तिचं मन घाबरत होतं. आता तिने घराचा दरवाजाजवळ तिचा बेड टाकला होता आणि तिकडे झोपून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहू लागली. अपेक्षा करत होती कोणीतरी तिच्यासोबत बोलेल, परंतु कोणीच तिच्यासोबत बोलत नव्हतं. लोक तिच्याकडे पाहून थुंकून जात होते आणि लोक म्हणत होते ही हिच्या कर्माची शिक्षा भोगत आहे. हळूहळू तिची अवस्था वाईट झाली होती. आता तिने बेडवरचं उठणं सुद्धा बंद केलं. ती कित्येक दिवस बेडवर मलमूत्र करत होती. त्यामुळे तिच्याजवळ खूप जास्त दुर्गंधी येत होती. लोक तिच्या जवळून जायचे तेव्हा नाकावरती रुमाल लावायचे. तिच्यावर माशा आणि मच्छर फिरत होते. खूप दिवस अशा अवस्थेत राहिल्यानंतर तिचा जीव निघून गेला. जेव्हा ती मेली तेव्हा तिच्याजवळ कोणीच नव्हतं. गावातील लोकांनी जेव्हा पाहिलं ती हालचाल करत नाही तेव्हा त्यांनी तिच्याजवळ जाऊन पाहिलं. तेव्हा ती शरीराला सोडून निघून गेली होती. गावातील लोकांनी कसं तरी तिचा अंतिम संस्कार केला. तिच्या अंतिम संस्कारावेळी खूप कमी लोक होते. तिचा मुलगा पण तिच्या अंतिम संस्कारावेळी उपस्थित नव्हता. सुमन काकूंनी एक हुंदका दिला आणि म्हणाल्या, यामुळे मी तुला सांगत आहे, तू संध्याचं लग्न अशा घरात करून देऊ नकोस जिकडे अगोदरच त्याची पहिली पत्नी अस्तित्वात आहे. ती स्वतः तिच्या पतीचं लग्न करून देत आहे. याचा अर्थ सर्व काही तिच्या हातात आहे. आता तिला एक दासी हवी आहे. तिचा वापर करून काही दिवसांनी तिला तिच्या हातील माशीप्रमाणे बाजूला करेल. आणि संध्या एक साधी सरळ मुलगी आहे. ती सुलभासारखी त्यांच्या जाळ्यात अडकायला नको. सुमन काकूंच्या तोंडातून हे सत्य ऐकून त्यांच्या सुनेच्या पायाखालून जमीनच सरकली. आता सर्व काही तिच्या लक्षात आलं होतं. तिची सासू या लग्नासाठी का नकार देत आहे. सुनबाई सुमन काकूंला म्हणाली, आई, ही गोष्ट ऐकून माझ्या अंगावर काटा आला आहे. मला तर विश्वासच बसत नाही. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबरोबर एवढा मोठा विश्वासघात करू शकते, तिच्यावर एवढा अन्याय करू शकते. मी आईला कॉल करून आत्ताच हे सर्व सांगते. या स्थळासाठी नकार कळवा म्हणून सांगते. सुमन काकूंची सून तिच्या रूममध्ये जाऊन तिच्या आईसोबत बोलते आणि त्यांना सर्व काही व्यवस्थित समजावून सांगते. तेव्हा तिची आई हे सर्व ऐकून त्यांच्या पायाखालून जमीनच सरकते. त्यांच्या सर्व काही लक्षात येतं. त्या म्हणतात, बरं झालं तू मला सांगितलंस हे सर्व. आता मी हे लग्न होऊ देणार नाही. आणि त्या लगेचच फोन करून त्या लग्नासाठी नकार कळवतात. सुमन काकूंना आज परत विसर पडलेली सुलभा आठवते आणि तिची आठवण काढून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या मुलीचं अशा ठिकाणी लग्न जमवणे बरोबर आहे का, जिकडे अगोदरच एक पत्नी अस्तित्वात आहे आणि तीच स्वतःच्या पतीचं लग्न करून देत आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. संजनासोबत जे झालं ते बरोबर झालं का? तिच्यासोबत असं व्हायला नको होतं. तुमचं संजना आणि सुलभाबद्दल काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा कशी वाटली ते पण नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.